आज आपण बघणार आहोत घट्ट आणि सुमधुर दही कसं लावायचं। काय होतं, बऱ्याचदा दही लावलं की त्या दहीला पाणी सुटतं, वास येतो, फेस येतो, रंग बदलतो किंवा ते असं कडवट लागतं किंवा बऱ्याचदा दह्याला असा तार येतो, चिकट चिकट असं दही होतं। तर असं दही का होतं आणि अशा प्रकारचं दही जर झालं तर ते दही आपल्याला शेवटी फेकून द्यावं लागतं। दही असं का होतं, कशामुळे होतं, तर त्याची दोन कारणं आहेत। आता हे दही लावण्यासाठी मी दूध घेतलंय, हे 2 छोट्या बाउलमध्ये आणि ह्या मोठ्या बाउलमध्ये। हे दूध कशा प्रकारचं आपण घेतलंय, तर हे दूध तापून अगदी कोंबट दूध आहे, म्हणजे जर त्या दुधामध्ये आपण बोट बुडवलं तर ते आपल्याला ते जास्त गरम लागत नाही, कोंबट असं लागतं। अशा प्रकारचं दूध आपल्याला दही लावताना घ्यायचं आहे। जास्त गार थंड फ्रीजचं दूध किंवा अगदी गरम तापवलेलं दूध, अशा प्रकारचं दूध आपण दही लावताना वापरायचं नाही। कोंबट दूध आपल्याला घ्यायचं आहे। दही लावताना आपल्याकडनं काय चूक होते, तर आपण बऱ्याचदा तेच विरजण म्हणजे दही लावण्यासाठी वापरतो। तर पुन्हा पुन्हा तेच विरजण हे दही लावण्यासाठी वापरायचं नाही। नवीन ताजं मधुर चव असलेलं विरजण म्हणजे दही, हे दही लावण्यासाठी आपण वापरायचं आहे। जे आपण विरजण घेतो म्हणजे जे आपण दही घेतो, त्या दह्याची आपण प्रथम चव बघून घ्यायची की ते दही गोड आहे का, जास्त आंबट नाही ना, किंवा त्या दह्याला वास येत नाही ना, हे आपण बघून घ्यायचं आहे। जर ते दही चांगलं असेल तरच म्हणजे दही म्हणजे विरजण जे तुम्ही दही लावण्यासाठी वापरणार आहात, तर ते विरजण जर तुमचं चांगलं असेल तरच तुमचं दही हे चांगलं होतं। हे पहिलं कारण। आता दुसरं कारण म्हणजे काय, आता आपण दही कसं हवं हे बघितलं। आता दुसरं कारण म्हणजे काय, तर दुसरं कारण म्हणजे दूधसुद्धा कसं आपल्याला हवं आहे, ताजं दूध हवं आहे। म्हणजे अगदी शिळं 2 दिवसाचं 3 दिवसाचं असं दूध आपण वापरायचं नाही। आदल्या दिवशीपर्यंतचं दूध तुम्ही वापरलं तर हरकत नाही, तोपर्यंत ते दूध चालेल। म्हणजे दूध हे सुद्धा आपल्याला ताजं घ्यायचं आहे किंवा आदल्या दिवशीपर्यंतचं असलेलं चालतं। दूध हे आपण म्हशीचं गाईचं दोन्ही प्रकारचं चालतं, पण म्हशीच्या दुधाचं दही हे घट्ट होतं। आता आणखी एक प्रश्न असा की दह्याला पाणी का सुटतं, तर दह्याला पाणी सुटण्याचं कारण म्हणजे आपण गरम दुधामध्ये आपण दही टाकलं तर त्या दह्याला पाणी सुटतं। म्हणजे दुधाचं टेम्परेचर हे फार महत्त्वाचं असतं। तापून घेतलेलं दूध हे कोंबट असं असायला हवं। हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की बोट टाकल्यानंतर आपल्याला चटका बसणार नाही इथपर्यंत ते दूध आपल्याला कोंबट हवं आहे। गरम दुधामध्ये जर आपण विरजण लावलं आणि दही लावलं, विरजण टाकून दही लावलं, तर मग ते दह्याला पाणी सुटतं। हे दह्याला पाणी सुटण्याचं कारण आहे। अशा प्रकारचं जर तुम्ही गरम दुधामध्ये जर विरजण दही लावलं तर मग दह्याला पाणी सुटतं, ते असं चिळमिळ असं होतं, व्यवस्थित असं घट्ट लागत नाही। तर ही 2च मुख्य कारणं आहेत जी दही लावताना लक्षात ठेवायची आहेत। ह्या टिप्स जर तुम्ही दही लावताना फॉलो केल्या तर तुमचं दही अगदी घट्ट लागेल आणि छान चवीचं एकदम सुंदर दही तयार होतं। दही लावणं एकदम सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे। आणि दुसरं म्हणजे दूध उकळून घ्या, दूध आटवून घ्या किंवा मग त्याच्यावर कापड टाकून घ्या, कापड झाकून घ्या, असं काही नाही आहे। दही लावणं एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही। फक्त ह्या चुका दही लावताना आपल्याला करायच्या नाही, एवढंच। घेतलेलं विरजण याची चव ही अगदी मधुर पाहिजे, ते जास्त आंबट वगैरे नको, त्याला वास वगैरे यायला नको। नाहीतर मग डेअरीतून ताजं दही आणून आपण लावलं विरजण घेऊन तरी हरकत नाही, त्याची ही चव बघायची आणि मग त्याचं दही लावायचं। आता आणखी एक सांगायचं म्हणजे दही हे मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात
किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये लावायचं आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या भांड्यामध्ये दही लावायचं नाही. आता आपण हे कोंबट केलेलं दूध घेतलेलं आहे. या कोंबट केलेल्या दुधामध्ये हे मी दही घेतलं आहे. हे दही आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे गोड आहे, आंबट आहे, हे सगळं बघायचं आहे. वास चांगला आहे ना, चवीला मधुर आहे ना, हे सगळं बघायचं. आणि या दुधामध्ये आपण आता हे घेतलेलं विरजण दही टाकून घेऊया आणि हलवायचं आहे. फक्त त्या दह्याला फेटून घ्यायचं आहे किंवा भांड्याला आजूबाजूला लावून घ्या वगैरे असं काही करायची गरज नाही. मी जे दही लावते ते अशाच प्रकाराने लावते आणि ते अगदी छान होतं. हे बघा, फक्त दही टाकल्यानंतर ते सगळीकडून हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते दही दुधामध्ये छान मिक्स होईल. मी आता ह्याच्यात पण थोडं थोडं टाकून घेतलं आहे दोन्ही याच्यामध्ये. ते पण आता आपण हलवून घेऊया. हे बघा, दही टाकून घेतलं आहे. आता ते आपण मिक्स करून घेऊया. आता हे जे दही आपण लावलं आहे हे आता रात्रभर आपण असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते छान घट्ट दही तयार होईल. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि उद्या दुसऱ्या दिवशी दही कसं लागतं आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर आता हे दही लावून आपल्याला 8 ते 10 तास झालेत. रात्री आपण हे दही लावून घेतलं होतं. ते कसं झालं आहे ते आता आपण बघूया. बघू शकता, अगदी घट्ट प्रकारे हे दही तयार झालं आहे. हलत नाही, व्यवस्थित घट्ट आहे. बघू शकता, अशा प्रकारे हे घट्ट खडा दही तयार झालं आहे. अशा प्रकारे आपण दही बनवायचं आहे. अशी दही बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आमच्या दह्याला पाणी सुटतं, वास येतो, दही हे चिकट चिकट होतं, त्याला तारा सुटतात. त्यामुळे ही रेसिपी मी दाखवली आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये दही लावण्याची प्रक्रिया ही जरा उशिरा होते. दही आंबट प्रकारचं होत नाही, त्याला उशीर लागतो. आणि उन्हाळ्यामध्ये मात्र दही हे पटकन प्रक्रिया होते दही करण्याची आणि दही हे आंबट स्वरूपाचं बनतं. त्यामुळे आपल्याला ऋतू बघून त्याच्यात विरजण किती टाकायचं आहे आणि ते विरजण कशा प्रकारचं आहे, आंबट गोड, हे बघूनच आपल्याला दही लावायचं. तेव्हा दही लावण्याच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.